तर मित्रांनो आपण आता येलो धरणाकडे नवीन असा गाडगेवाडीत गाडग्यांची गड आपण गेलो सो गाडग्यांच्या इकडे गेलेला सिंधुदुर्ग तालुका कणकवली पोंडाघाट आमचं गाव तालुक्याच्या नख्याच्यात शोभून दिसता आमचं पोंडाघाट गाव आयल्या चिखलाची आयल्या लावण्याची माझ्या आसा ओलय तुम्ही गावा घ्यावा तुम्ही शेती करा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असं आमचं यो कोकण असं आमचं यो कोकण. नमस्कार मित्रांनो मी ते शुभ तुमचं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. तर शुभ दुपार मित्रांनो. आपण सध्या असा कोकणात आणि आपण चालला होता बरं आणि घाडगेवाडीत चालला आमच्या यासाठी का सो तिकडे आज आपला जाऊचं प्लॅनिंग असा तिकडे जाऊया. तिकडची शेती कशी आहे किती त्यांची शेती लावणी बाकी आहे सो जाऊयात. आणि अंदाजे आता थोड्यांची बहुतेकांच्या आमच्याकडे 70-80% लोकांची भात लावणी झालेली असा. थोडेफार जे हत त्यांच्याकडे माणसं कमी आहेत किंवा काय आहेत किंवा तर पाठून पुढून लावलेली असतील सो तेच फक्त बाकी आहेत. बाकी ऑलमोस्ट सगळे झालेले असत आणि पाठीबाकीचा मस्त घेऊन नजारा तुम्ही बघू शकता भारी वाटता. सो आपण आज प्लॅन घेतलेलो घाडगेवाडीत बरोबर आणि घाडगेवाडीत जाऊया आणि मस्त की मजा येत या. माझ्या चॅनलवर तुम्ही अजून नवीन असतात आणि जर सबस्क्राईब केला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा आणि जो आमचा कालचा व्हिडिओ आड्यातलो तो पण नक्की बघा. पहिला आधी हो व्हिडिओ बघा नंतर मग तो बघा. सो त्याचं मी खाली तुमका डिस्क्रिप्शन देते लेटेस्ट व्हिडिओ माझं. सो तुम्ही तो पण नक्की बघा मस्त वाटत तुमका. मित्रांनो आपण आता येलो नदीकडे सो नदीकडनं जाऊया बोलती आपण बरोबर. सो चला बघू शकतास नदी मस्तपैकी अशी नदी आमची. सो या नदीचा पाणी एकदम मस्त क्रिस्टल क्लिअर असा दिसता. थोडासा फक्त माझ्यामध्ये थोडासा पण निळा दिसतं आणि निळा जर असा ना तो म्हणजे पाणी तुमचा क्लिअर असा एवढं काही विषय नाही. पाणी कंटिन्युअस पाऊस असा हे एक धरण मानल्यानंतर तिकडे पण पाणी असं तुमचा ताई दाखवते जाता येता. पण आधी तुम्ही आधी हो एन्जॉय करा मस्तपैकी. आम्ही पहिले हय गरवायचे म्हणजे आम्ही मासेविषयी गरवायचे इकडे तेव्हा एवढे घेत होतो घेऊन नव्हतो. सो आम्ही इकडे गरवायचे. सो इथे खूप सारे मासे वगैरे पण भेटायचे तेव्हा कोल्हे वगैरे असे पकडायचे लहान होतो. आणि इकडे हय त्यांचं विसर्जन होता गणपतीचा इकडच्यांचा आणि आम्ही हैना असे उडे मारायचे. आम्हाला आता पहिलं कायम हैना उडे मारायचे म्हणजे कधीच दादा. सो इकडे ही जी आठवण आहे थोडक्यात तुमचं सांगितलं नदीची आमची आठवण. एक झाड होता आता मुरून गेला पण त्या पण एक मस्त वेगळी होता. सो तो पूर्ण ह्या नदी बघू शकता. आणि आपण आता याला परत घाडगेवाडीत आपण इकडेच येतो. भंडारा वगैरे असतं आपलं इकडे आणि आपण इथे येतो. सो खूप भारी वाटतं यांच्याकडे येऊन. सो आता आपण इथे जातो. किती जणांची शेती असा ती खरंच मला माहिती नाही त्यांची शेती वगैरे म्हणजे लावूची असतात कारण की काय त्यांची कमी शेती असतात ते लावून मोकळे होतात. सो त्यातल्या तरी पण आपण बघूया. आपण काही ते कोणाला सांगितलं नाही काय नाही आपण डायरेक्ट अचानक गेला आपला झाला आपण येता. सो असं विषय आहे. त्यात माझ्या मते कोणच नाही अजून. सो मी लवकर येईल मला समजत नाही आता ते काम चालू असा. सो बघू आता मला बोलती जाऊया जर इथे नसतील तर खाली असतील किंवा बोलती. तर आता मी इथे बघितलंच ना हा यांचं भंडार असता. सो इथे अवघड काय नाही त्यांनी हे उकळून ठेवलं नाही हे त्यांनी लावले नाही आहेत. बघा इकडे गजानन सावंतांचं घर ही परवांची घरं आपली परब आणि सावंत ती घाडगे अजून पुढे घाडगे आणि काळशेकर वगैरे आहेत. सो आता बघू किती लांब जाऊ पडता खूप लांब आहे. सो आता कुठे काही आहेत ते आपल्याला माहिती नाही आपण जाऊया ते पेन रस्त्यावर. सो चला मस्त वाटतं बघा त्यांचा घर बघा अरे वाटतं. तर हय जेवण वगैरे असतं आपला भंडाऱ्याचा आणि इकडे ते तो पोल दिसता थंय भंडाऱ्याचं मंडप असता पुढे. सो म्हणजे भंडारा म्हणजे जी पूजाच असता मस्त की बघा वातावरण बघा एक नंबर भाई सिरियसली. ह्या वातावरणासाठी तुम्ही काय सांगतातच आणि किती नंबर देतातच तुम्ही तुमचं सांगा. मस्त वाटतं ह्या भारी वाटतं एक नंबर. दोन्ही साईडनं असंच असतं काही नाही तुम्ही जाऊ शकता तुमच्या पसंतीनुसार. आणि वाघोबापर्यंत ह्यो रोड गेलो आणि ह्या रोडने हेंका जा हे जी घरं तिकडे परबांची घाडग्यांची हेंका खूप बरा झाला म्हणजे सांगण्याच्या पलीकडे ज्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे बघा. साईनाथ प्रसादजी गुंजर मंडळ आपले सहर्ष स्वागत आहे तुझं हे बघा. सो आपण एक भंडारा केलेला भंडाराचा तुमचा जर व्हिडिओ असाल तर मी खाली टॅग करून ठेवते तुम्ही येऊ शकता. ह्या घाडग्यांचं सगळ्यात मोठा घर तिकडे पण आहेत. सो मी ह्याच्या पुढे पण काय नाही काय त्या पुढे पण लोक शेती लावतात वरती पहाड घाडग्यांची लोक शेती लावतात. तर हयादी कोण शेती लावतात तुमका ते दाखवते. ह्या घाडग्यांचा जुना घर सगळ्यात मोठा घर त्यांचा हय गोंधळ वगैरे होत असता. आपण हे पोचला आणि पुढे आता शेती कोणची आहे मला पण काय माहिती नाही. सो बघूया कडे कारण की परवांकडे दगड असा कोण लावत नाही तिकडनं आपल्या अशी इला आपण बघत आपण इला आता घाडग्यांकडे मन गाड्यांकडे येलं बघा तुमची शेती आहे ते तुमचं जाणं हो तुमचीच ना शेती. आता काय माहिती आता आम्ही एवढे कमी येतात त्यामुळे कोणची कसे वापरत ते माहिती तेव्हा माहिती होते आमका आम्ही यायचे तेव्हा. आता पटकन नाही समजत आणि आता सगळा चेंज झाला असं विषयाचा पण यांच्याकडे. आणि किती दिवस इलास
हा शेतीला येईल करेल करील हा आधी इकडे आमची केली शेती आता ही थोडीशी 2 पिकं आहेत म्हणजे आता पाणी घेतो बघा हा. इथून पाणी आहे माघारी इकडे असं. एवढी बघा. चिखल बनतोय. थोडक्यात तरी पाठ काढला आणि आईनाच आहे. हा पाठ काढलेला आहे. आई वडील वयोवृद्ध झाले ना आता यावं लागतं काय करणार 2 दिवस काहीतरी पण शेतात येऊ बाया. हा आहे 5-6 दिवस राहणार आहे ना? राजू सावंत आहेत ना हो त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे आमच्याकडे ते आम्हाला मदत करतायत आम्ही त्यांना मदत करतोय मी मदत करत थांबणार आहे काय करणार शेती पाहिजे पाहिजे. पांडुरंगाने दिलेलं आहे ते आपलं चालू ठेवायचं बाबा नाही तर आता हाच ते काही विषयच नाही. संजयराव हाडके हो, संजयराव. हा? हा नमस्कार नमस्कार नमस्कार. बोला काय कसा वाटतं पाऊस बीस कसं वा व्यवस्थित आहे सगळं काही काय व्यवस्थित टेन्शन चाललेलं काय आहे. ना व्यवस्थित हा. पाऊस जरा जास्त पण ठीक आहे. हो ठीक आहे ठीक आहे ना वहीच्यात. होय काय तुमचा हा, आता झाली 80 वर्ष झाली 80 वर्ष झाली हो. तरी पण बघा काम करतात बघा आणि बाजार बिजार पण जातात ते हो. 80 वर्षाचे आसन पण माका माहिती आहे ना माका भेटतात ते हो. आता आपण इला तिकडे आता बाकीच्यांची ओळख कोण होते हो वैभव तिकडे लय लांब हा दिसत नाही वैभवची आई या आई इकडे वैभवची आई तो बाकी सगळी मंडळी असतात. ही काकी आमची लई मेहनती हा काय होय हा काम करणारी आहे ती भारी आहे. हो नमस्कार नमस्कार वैभव शेठ आपल्याकडे आलेले आहेत. मी लांबणा म्हणते कोण आणि कोण समजणार रे लांबणा कोण समजा ना मागा आपण इला आता इकडे आणि बघू शकता मस्त वेगळी अशी काम चालू आहे यांच्या इकडे पण आणि इकडे पण खूप सगळी शेती आहे दिसत नसत तरी लांब नसत तिकडे घाडग्यांची वरती पण शेती आहे अजून आमच्या शेजारी आहेत ते गाडगे हे गाडगे वेगळे आणि आमच्या शेजारी गाडगे आहेत ते वेगळे त्यांची हे तर तेच आहेत ते त्यांचेच भाऊबन त्यांची वलती हा हे त्यांचेच भाऊबन पण हे गाडगे इकडे होतं आणि ते गाडगे आमच्या बाजूकडे होतं म्हणून आमच्या ते शेजारी शेतीला मित्र सगळे आता विसरत चाललेत मुंबईचे लोक पण शेती पाहिजे पर्याय नाही शेतीला पाहिजे आणि काही दिवसानंतर मुलं 4-5 वर्षांनी मुलं गावाला येणार सर्व शेती करणार कारण कोरोनाच्या पासून शेतीची लोकांना गरज लागलेली आहे लोकांना बरोबर. कळलंय शेती काय आहे ती कारण पैसा नव्हता लोक त्या तांदळावरती जगलेत आणि आमच्या गांगवाडीत मोस्टली लोक शेतकरी अजून आहेत आणि कसं माहिती आहे म्हणजे स्वतःहून पिकवलेलं असं त्याचं भेसळ करण्याचं प्रमाण कमी होतं हो, मग. हो, हो. तर बाहेरून आपण येणार काय सांगू त्या तांदळाचं कसं तांदूळ आलेत कसे माहिती नाही असा विषय होतो असं आहे. आणि गावची पेज म्हणजे वाजत आपली तरी पेज खाल्ली तरी काय वाटत नाही सोळे तांदळाची पेज लगेच ताप उतरतो आणि पेज आमचं ते औषध आहे बेरे झाले सगळं काढायचं. एक नंबर काम करतात ती बोलतं ना ती थोडं जरा बोला घ्या पण कामाक एक नंबर वाघ आहे ती बोला कमी कामाक वाघ आहे ती हा असं विषय आहे मस्त गेलं कशी मेल लावता ती बघा एक नंबर आता असं ह्या पण इम्पॉर्टंट आहे नुसती शेती पण करून उपयोग नाही मेल गाडी पण घालू गई मेरे पण घालू गई आणि काय काय जण आता शेती करतात पण मेरे पण बघित नाही असे आमच्याकडे काही शेतकरी आहेत तर असं ते त्यांचा विषय असा आणि कसं होता काय काम करतो त्याच्यामुळे कधी मेल पण होईत नाही त्यांच्याकडनं होऊ शकतं मस्त या विषय भारी वाटतं मस्त वाटतं ही बहीण आहे माझी हा. वाघेसून बहीण आली आहे माझी भाऊजी आलेत वाघे तिथून इले हा आम्हाला बाजू मदत करायला आलेत आई वडील आता म्हातारे झाले ना मदत करायला आली आहे बहीण ते भाऊजी हा भाऊजी आहेत एवढं शेती काही नाही इलेत ते बघा शेती करून हा बाजू का तरी पण त्याची सकाळी तिकडे आमची केली हा. ही आता आम्ही परत वाट्यात करतो वाट्यात, ओके. हा राजू सावंत पटेल आहेत ना त्यांच्यासोबत पाहिजे ना खायला काय पाहिजे तो एक मोठा विषय आहे म्हणजे तुम्ही जर गणपती घेता असं येऊ कच नाही असं नाही पण व्हाय जर शेती की येऊ का या गावात परत असं गणपती विषय भजना घेऊ या कारण काय आपली सर्व गांगवाडकरी आपली आमची वाट बघत असत आमच्यासारख्या बुवांची मी आहे स्वतः आनंद गाडगे संतोष लाडबुवा बरोबर ज्ञानदेव मिलिंद आमचा आहे असे सगळे अनेक बुवा आहेत आबू परब आहे आणि पाऊस पडलो हा. लावणी झाली म्हणजे आता ती भात गणपतीचं या इलाच हो, हो, आता गणपतीचं. गणपती जवळच इलो परत आता हे असं झालं की मग गणपती नवीन नवीन गजर बसवायचे आता गांगोडीसाठी खूप काय करायसारखं वाटतंय थँक्यू धन्यवाद असं द्यायचं धन्यवाद अशा लोकांकडे आपण येतो कारण की असा थोडंसं वेळ ओलसिडायचं होतं लागतं काही ना काही फिरायला लागतात तेव्हा तुमचा असे एक्सपिरियन्स भेटतात सो आता यांचं आता आपण एक फोटो घेऊया यांचं सगळ्यांचं आणि नंतर मग पुढे बघूया आपण पुढे कोण हा काय सो चला तिकडे येला कोणचे वापे रे हां चला लावा पण हे बघा सगळे एकत्र येऊन लावणी करायचं काम अर्ध लावलं नाही आहे आणि अर्ध आता लावूचं बघू शकताच तुम्ही तर आणि आता चाय इलेली आहे तर आपण चाय पण घेऊया ते आता बघा मुंबईतून इलं कधी इला तो की हे का तसे हां महिना येलं हा हे महिना आलं कारण की ते मुंबईत असतात म्हणजे ते कामा शेतीच्या कामाची वगैरे ते येतात
भात लावणी भात कापू सगळ्याचं खा. तर बघा जरा मस्त कसं आहे. तर आता आपण आता एक चाय पिऊया आणि आपण असं बघा इकडे गाडग्यांकडे वरची गाडग्यांची घरं आहेत ते असावं आणि तिकडे आता चाय बी आता येऊ गेलो आपलो आणि इकडे भात लावूचो हा. तर आपण आता इथे लाव यांचेच आहे ना यांचेच नाव पे हां यांचेच होते त्या काकांचे ते बघा चला चालू जाईनचं काम आहे. सो चाय आई द्या चाय पिऊया आणि चालू करूया. दगड 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 दगडच आहेत ना वाटतं दगड जास्तच वाटतं. कोंड्यातच जमिनीचं पण फरक किती वाईट 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 जवळ जवळ आता मित्रांनो बा इकडे आता यांनी काही हल्ल्याने आहे काय हो चालू केल्याने इकडे थोडंसं अर्ध धरल्याने तो अर्ध लावूच त्यांचं तर लावताना यांचे इथे व्हिडिओ काढ बावडी आणि बावडीच्याकडे नदी आहे. असं नदीचा तुमचा व्हिडिओ कव्हर तर मी नक्की सांगेन. आणि जी तिकडची घरं आहेत ना त्या साईडची ती सावतांची घरं आहेत आणि बरोबर या साईडची की ते सावतांचे पाहुणे गाडगे असं विषय आहे आणि बाजूबाजूकडे होतं फक्त मध्ये नदी आहे आणि इकडे पूल नाही पूल तिकडे आहे असं विषय आहे. बघू शकता मस्तपैकी त्या वातावरण झालेलं असा त्याच्यासाठी शेतीवर काम चालू आहे. घराच्या बाजूत शेती मस्त वाटतं त्याचं डोंगर बघा तरी वाटतं मस्तपैकी असं माहोल असा नाही त्याला शेती लावूचं काम चालू आहे जोरदार. भाताचं काम थोडंसं आता कमी जाईल बघू शकतो मस्त विकत व्हिडिओ तर थोडंसं आपण जाऊया तिकडे नदीचं पण एक सिंग दमलं दाखवूया. तो पण तुम्ही एक लावणी लावतात ते बघा बसतंय मी आधी बसतंय तेव्हा लावतात तर मस्त तुमचा फोटो येतो थांबा एक चला एक फोटो काढूया तुमचं खाली जातो. तर मित्रांनो बघू शकता तुमका तरुव लावण्याचा आपला एक्सपिरियन्स आहे चांगला भेटला माका इकडे खाली उंच असल्यामुळे तुमचा एक व्हिडिओ बघतोय मस्त जवळून नसतं तो लावतात ते तर मी पहिल्यांदा टाकूया तुमचा व्हिडिओ आणि मस्तपैकी असा माहोला पाठीमागे पण मस्त वाटतं तुमची घराची गाड्यांची मस्तपैकी इकडे सो इकडे ही बावडी आहे मोठीशी थोडं मग पाठी पण दाखवत आहे आणि बरोबर यांच्या पाटल्या जागा लावतोय जरा बुळबुळीत झाली सावकाश बरोबर नाही काय बघा पाणी बघा कातळा कातळा सायटिक कातळा दिसता काय कातळा काही सायटिक आणि पाणी एकदम निघा निघा गाळा तो थोडंसं पुढे जाऊन तुमचा नदीचं पाणी आमचं दाखवायचा प्रयत्न जातो काय बघा मग अशी नदी आणि ते बघा ते दिसतं तिकडे घरा दिसतं बघा छोटीशी असून घरातही दिसतात सो ती घरा सावतांची आणि हे इकडे गाडगे थोडंसं मध्ये पावसात ना जाऊ गावत नाही आता थोडंसं पाणी कमी जातं इकडून पण लोक शॉर्टकटच जातात असं विषय आणि नदीचा म्हणतो पाणी बघा मस्त वेगळी आहे पात्र आमचा नाही तर मोठा कालपासून पाऊस जरा कमी गेलो आमच्याकडे नाही तर लयच होतो काहीतरीच पाऊस लागत होतो आणि काहीतरीच म्हणजे बेकारच पाऊस लागत होतो त्याच्यामध्ये काही करू जमत नव्हता मग आता ठीक आहे थोडं एवढं बरोबर आणि आमच्याकडे संध्यात पाऊस जरा मोठा लागता बघू शकतात मस्त वेगळी असं माहोल तिकडे शेती करतात आणि तिकडनं आपण हईला इकडे जाणार चाय बी पियाला मस्त वेगळी संध्याकाळ भारी झाली. तुमचे झाले हो परब काका तुमचे झाले का काय तुमचे लावून झाले तुमचे थोडेसे होत चालू तो माझं ओके असा थोडक्यात आता लावणीचं झाली 90% तुमचं काम झालं 10% काहीतरी आहे मग 10% काम काहीतरी आहे बारीकसा मग काय विषय नाही म्हणजे ऑलमोस्ट लावणी झालेली असा हो काय हरकत नाही थोडीशी 10 1 2 5 10 एक वापी आहेत ते काय केल्याने ते झाला बघा आणि पावसाचा जोर दिलेला पावसात पण लावणी करणं तर आमच्या इकडे जोरच केलेलं आहे लोकांनी लावणी लावायची म्हणजे लावायची असं विचार तिकडे एक धरलेलं बघा त्यांनी काकाने धरल्याने मस्त एक असं महत्व वाटतं भारीच वाटतं ते आपणचं घर ना आपणचं ना बरोबर बरोबर बोलले आम्ही फक्त एक बघा कन्फर्म केले आपणचं घर आहे आप्पा गाड्यांचं घर आता तो ते बघतात ते पण माझे व्हिडिओ बघतात तर मस्त असं महत्व हे वाटतात आता एक वेळा फोटो काढायचो आता आपण जाऊया हो जाऊया तर एक वापर लावल्याने दुसरं वापर लावून चालू केल्याने आपण तुमचा फोटो वगैरे काढला तर चला आता आपण जाऊया घरात ऑलमोस्ट इकडचं आता काम आपलं झालेला मस्त वाटलं येऊ नकडे भारी वाटला यांच्याकडे पण आपलं येऊ गया म्हणून म्हटलं येईल आहे मस्तपैकी सो जरी माणसं आपली लावतात बघा बघू शकतात पटावट तो चला हे होतं त्या वेळेत त्यांनी तो वापो चिक्कल करून लावून पण ऑलमोस्ट झालेला यांचा असा आणि इकडे आता मस्त आपल्याला आज वाटला भारी वाटला आपण तिकडनं इकडे येलो येता आता त्यांच्या थोडेसे व्हिडिओ फोटो वगैरे काढला व्हिडिओ काढला मस्त वाटला भारी वाटला
बघू आणि शकता आज पाऊस पण कमी आहे हा आता आधी बघा पाऊस कमी आहे 2-4 दिवस आमका नको वाटायला एक छोटस गाणं म्हणतंय म्हणा 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 हा म्हणा स्वर्गापेक्षा सुंदर आसा आमचो यो कोकण तुम्ही गावा घ्यावा तुम्ही शेती करा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असं आमचो यो कोकण असं आमचो यो कोकण वा 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 एक नंबर. सिंधुदुर्ग तालुका कणकवली पोंडाघाट आमचो गाव तालुक्याच्या नख्याच्यात शोभून दिसता आमचो पोंडाघाट गाव आयल्या चिखलाची आयल्या लावण्याची माझ्या आसा ओलय तुम्ही गावा घ्यावा तुम्ही शेती करा प्रसन्न होतला मन तुमचा प्रसन्न होतला मन असं आमचो यो कोकण असं आमचो यो कोकण वा, यार एक नंबर माका मोबाईल कडे पण लिहिलेला आहे पण ह्योच आता ह्योच टाकू का तिकडे मी मोबाईल कडे बघत गेला होते बोलता नाही मस्त केला मस्त वा वा वा. आता तुमचं जाता आता शेवट असं गोड केलेलो हा मस्त झालेला असा व्हिडिओ तर चला भेटू आपण परत असाच त्याच्यामुळे तर चला टाटा टाटा वैभवमुळेच वैभव मिळाला आपल्याला वैभवमुळे वैभव मिळाला. तर आपला विषय झालेला असा आता आपण जाऊया घरात धन्यवाद बाबा, धन्यवाद. टाटा तुमचा व्हिडिओ कसं वाटलं नक्कीच सांगा आभार व्हिडिओ वाल्यांचे ए, काय जाऊया आमची घेतली. येत नाही. हो चाय रे चाय चाय बी जाऊचा होता पण आता 5-6 जण सगळेजण म्हणायला आले युट्यूब बोला आता सगळेजण म्हणायला लागले आपण चाय पिऊया सो मग आपण चाय पिता काही मान नको जायचं होते पण म्हटलं चाय पिऊया म्हटलं नाही सो म्हटलं चाय पिल्याशिवाय जायचंच नाही तर चाय पिता थोडीशीच घेतलंय तर चाय पिऊया आणि आपण जाऊया मित्रांनो मस्त इथे सोम हवला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा हो चला आता आपण चाय पिऊया जाऊया आता घरात आपण आता इला धरणाकडे नवीन असा गाडगेवाडीत गाडग्यांची इकडे आपण बघितला सो गाडग्यांच्या इकडे केलेला म्हणजे मग तिकडे त्याच्यात प्लेट बसवतील आणि या पाणी नंतर मग अडवते आता तरी नाही आता ह्या जाऊन द्या आता खूपच पाणी येतं आणि इकडे पहिला एक धरण होता सो धरण थेच हे आता धरण मानले नाही असा आणि माझ्या मते याच्यात प्लेट टाकून पाणी अडवतले असं होता होता पण आता तरी नाही आता ते जाऊन पाणी चोरीत असं जाताला सो बघू शकता साधा नवीन असा एक आपला धरण झाला तो नवीन पद्धतीचा तर इकडून त्यांनी काय केलं इकडून पाण्याचा प्रवाह जाऊसाठी खाली इकडे जर पुढे व्हायचं असतं इकडे पण नाही गेलं असं अत्याधुनिक पद्धतीने धरण तयार केलेला जसा हवा तसा जसं पाणी कमी झालं की त्याच्यात प्लेट्स टाकून पाणी अडवायचं असं खूप ठिकाणी असा आमच्याकडेच नाही खूप ठिकाणी असा पण आमच्याकडे असा पहिल्यांदाच झाला तो बघा तुम्हाला कसं वाटला नक्की सांगा